So, welcome to my YouTube channel, Innocent Shubham. Today we are going to start from the topic gerunds. This is one of the important topic from our English grammar. Okay, म्हणजे काय आपल्या इंग्लिशमधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे जेरंड्स नावाचा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय मेनली जेरंड्समध्ये मेनली येते दोन टाईप्स वाटतात. म्हणजे अजून पण टाईप्स आहे पण मेनली दोन आहे. पहिलं काय सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता सब्जेक्टला मेन मराठीमध्ये कर्ता म्हणतात. ओके, जो ॲज अ फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स काम करतो. फर्स्ट पार्ट म्हणजे सेंटेन्सचा पहिला पार्ट. ठीक आहे. सेंटेन्सचा पहिला पार्ट. ओके, म्हणजे एक्झाम्पल काय डान्सिंग कीप्स यू फिट. त्याच्यामध्ये जो फर्स्ट वर्ड आला हा. ठीक आहे, हा फर्स्ट वर्ड आला. ओके, त्याला काय म्हणतात सब्जेक्ट ऑफ द वर्ब मीन्स फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स समजण्यासाठी. ठीक आहे. आता हा आपला फर्स्ट पार्ट म्हणजे फर्स्ट फर्स्ट साईडला आला, एक नंबरला आला. ओके, हा एकदम शब्द एक नंबरला आलाय म्हणून हा काय सब्जेक्ट ऑफ द वर्ब. ओके, हा सब्जेक्ट म्हणजे कर्त्याचं काम करतो. डान्सिंग कीप्स यू फिट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे काय लास्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. आय एन्जॉय स्विमिंग. आता हा शब्द कुठं आलाय स्विमिंग हा शब्द आलाय लास्टला. ओके, म्हणजे शेवटला आलाय. ठीक आहे, वाक्याच्या बरोबर ना. हा वाक्याच्या शेवटला आहे म्हणजे काय म्हणतात ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तर सब्जेक्ट हा वाक्याच्या पहिल्या स्टार्टिंगला येतो. ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट हा वाक्याच्या शेवटला येतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हा टॉपिक आहे जेरंड्स. हा जेरंड्स म्हणजे मेनली काय असतं आय एन जी फॉर्म वर्ड्स असतात. आय एन जी म्हणजे शेवटला जे एखादं क्रियापद आहे जे एखादं वर्ब आहे ते वर्बला काय असतं आय एन जी फॉर्म लावलं शेवटला. बघा समजा हा शब्द आहे त्या शब्द शेवटला काय लावलं आय एन जी लावलंय. हा शब्द या शेवटला याला काय लावलं आय एन जी लावलंय. ठीक आहे, मग हा काय टॉपिक आहे हा जेरंड टॉपिक आहे. ठीक आहे. परत एकदा बघू आपण. सब्जेक्ट ऑफ द वर्ब काय आहे की फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे हा शब्द या वाक्यामधले जे पहिला शब्द आहे. ठीक आहे, हा आपल्यासाठी फर्स्ट पार्ट आहे. ठीक आहे, हा शब्द काय डान्सिंग म्हणून काय हा सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे काय आय एन्जॉय स्विमिंग हा शब्द शेवटला आलाय मग हा ऑब्जेक्ट आहे. या सेंटेन्स हा काय ऑब्जेक्ट आहे. ओके, ॲज अ लास्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स हा काम करतोय म्हणजे काय हा शब्द शेवटला आलाय. ठीक आहे, मग हा काय ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, धन्यवाद.